शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे. तुमची जी डिमांड असते की सातत्याने द्राक्ष, टोमॅटो, सिमलाचे व्हिडिओ तुम्ही देतात सर. अद्रक पिकामध्ये पिवळा पडलेला प्लॉटला ग्रीनरी कशी आणली आणि काय त्या ठिकाणी उपाययोजना केल्या त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की अद्रक पिकामध्ये ज्या वेळेस प्लॉट पिवळा पडतो आणि त्याला अशी सुंदर ग्रीनरी आणण्यासाठी डॉक्टर किसानने शेतकऱ्याला काय उपाययोजना दिल्या आणि प्लॉट कसा ग्रीनरी मध्ये आला त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ज्यांना मी शेड्यूल दिलं होतं, ज्यांच्या प्लॉट मध्ये पिवळा प्लॉट असताना जे डायरेक्शन दिलं, त्यानंतर त्यांच्या प्लॉटवर 15 दिवसांनी व्हिजिट करत असताना त्यांचं आपण प्रथमतः नाव जाणून घेऊ. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. सूरज धोंडराम सातबाई, राहणार दसक, जेल रोड, नाशिक रोड. एकंदरीत गेल्या 20 दिवसापूर्वी मी आलो होतो आणि सातत्याने पाऊस सुरू होता, वापसा कंडिशन नव्हती, प्लॉट पूर्ण पिवळा पडलेला होता आणि थोड्याफार प्रमाणात सडव्याचं पण प्रमाण त्या ठिकाणी होतं. त्यावेळेस मी तुम्हाला शेड्यूल दिलं, एक 2 फवारण्या दिल्या होत्या आणि 2 साधारणतः ड्रिंचिंग दिल्या होत्या ड्रिप मधून, म्हणजे 3 दिल्या होत्या. त्याच्यामध्ये मर रोगासाठी सुडोमोनास टचअप असेल तर एकंदरीत ते सगळं तुम्ही केलं आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटलं कॅमेऱ्याकडे बघून सांगा. त्याचे जे 2 ऍप्लिकेशन होते प्रॉपर यूज केले आपण ड्रिपद्वारे आणि वरतून स्प्रे घेतले तर एकदम अतिशय उत्तम रिझल्ट आम्हाला भेटले डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाने. ही जी ग्रीनरी तुम्ही बघू शकता प्लॉट कसा आहे. ही ग्रीनरी वगैरे दिसते, हे आमचे दाजीचे. दाजे, काय सांगाल तुम्ही, काय वाटलं तुम्हाला? तुमचं घेतो आम्ही, पण मग आल्यासाठी प्रथम आहे आता यावेळेस. हा, टोमॅटो वगैरे ठीक आहे, पण मग आल्यामध्ये काय वाटलं? आल्यासाठी बोलत आणि 15 दिवसातच त्याचा रिझल्ट भेटला मला. नक्की हो. खरं खरं सांगा बरं. आता दिसतो, आता अजून पुढे अजून काय ऑक्टोबर भेट मध्ये काय असं त्याचं प्रोसेस करा पुढे असं. बरं, ते तर आपण सातत्याने करणार आहोत. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन? सुरज इतर शेतकऱ्यांना एकच सल्ला आहे, जर नवीन शेतकरी असेल किंवा जुना, डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाखाली आपण अद्रकचे प्लॉट घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला जास्त कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न देण्याचे हमी भेटू शकते डॉक्टर काय किसानच्या सांगाल? मार्गदर्शनाखाली. नक्कीच मित्रांनो, सुरेश दादांनी आपल्याला सांगितलं की अद्रक पिकामध्ये मार्गदर्शन घ्या. मी तर म्हणतो सगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. मित्रांनो, फक्त एकदा अनुभव घेणं गरजेचं आहे. जसं सुरेश दादांनी, ते जरी आमचे भाचे असले तरी पण त्यांनी आमचं मार्गदर्शन घेतलं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सगळ्या माध्यमातून आम्ही मोफत असं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र दौरा करत असताना असंख्य शेतकऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या प्रत्यक्ष अडीअडचणी जाणून घेतल्या आणि प्रत्येक अडीअडचणींवरती आपण काय सोल्युशन, काय उपाय काढू शकतो या संदर्भात आमचं बोलणं चालू आहे. मित्रांनो, येत्या महिनाभरानंतर आपल्याला अजून एक नवीन सिरीज युट्यूबच्या माध्यमातून आम्ही घेऊन येणार आहोत. मित्रांनो, नर्सरी पासून कामकाज करत असताना जेवढ्याही काही महाराष्ट्रातील असतील, भारतातील असतील, त्या नर्सरींसाठी देखील एक योजना आम्ही आणणार आहोत. 1 महिन्याच्या नंतर आम्ही त्या गोष्टीची कल्पना आपल्याला देऊ. सर, अनेक पिकासाठी अनेक शेतकऱ्यांना सडवा असतो, मर असते, टनेज जास्त निघत नाही, उत्पादन खर्च वाढतो, उत्पादन कमी होतं, यासाठी योग्य मार्गदर्शन काय द्याल आपण? मित्रांनो, नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो. दादा, खाली बस. या ठिकाणी जर आपण बघितलं, ही स्टंप बघा, या स्टंपची जी जाडी आहे किंवा हा फुटवा आपल्याला मिळायला सुरुवात झाली, हे बघा, नीट बघा तुम्ही. आणि वरती पानांची साईज असेल, ग्रीनरी असेल, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण जसंही तुम्हाला साधारणतः भर लावायची, आता इथं भर लावली आपण, वर खत दिलं नाही अजून. ड्रिपच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या वेळेस तुमचा प्लॉट पिवळसर दिसतो आणि असा फुटवा तुम्हाला मिळवायचा आहे, स्टंपची जाडी मिळवायची, तिथं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत 5 किलो 114411 हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं आणि 2 दिवस जाऊ द्यायचे. 2 दिवसानंतर अगदी साधा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा. 200 लिटरला स्कोर 100 मिली, कवच 200 ग्रॅम, ॲक्ट्रा हे कीटकनाशक 100 ग्रॅम. हा स्प्रे झाला. एक 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसाने ज्या वेळेस 4 स्ट्रोक देतो आपण, तिथून 8-9 दिवसाने जमिनीतून जो सडवा रोगाचा, मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो, त्याच्यासाठी आपल्याला जमिनीतून द्यायचं एकरी 1 लिटर पर्यंत सुडोमोनास, 1 किलो ट्रायकोड्रामा, 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गुळ. म्हणजे त्याच्यामुळं काय होणार, मर रोग थांबणार. आता इथं कुठेही मर रोग दिसत नाही, असा फुटवा या ठिकाणी मिळालेला तुम्हाला दिसतोय बघा. स्टंपची जाडी बघा, फुटवा बघा, सगळीकडे बघा तुम्ही. तर आम्ही चालत चालत व्हिडिओ घेतोय. याच्यानंतर तुम्हाला फुटव्यासाठी पुढची फवारणी करायची आहे. ज्या वेळेस 4 स्ट्रोक 5 किलो 114411, तिथून 8व्या-9व्या दिवशी 1 लिटर सुडोमोनास, 1 किलो ट्रायकोड्रामा, 500 ग्रॅम टचअप, 2 किलो गुळ देताय. स्कोर कवच ॲक्ट्राचा स्प्रे झाला.
पुढे जाऊन तुम्हाला याच्यावर करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ऊन पावसाचा खेळ असेल त्यावेळेस करप्याचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळेस 200 लिटरला स्पॉट किलर 250 मिली, कोसाईड 200 ग्रॅम, प्रोक्लेम 100 ग्रॅम. प्रोक्लेम का घ्यायचंय? थोडाफार थ्रिप्स असेल, अळी असेल, याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो. त्याच्यासाठी इमामेक्टिन ज्याला आपण म्हणतो, प्रोक्लेम आपल्याला 100 ग्रॅम घेऊन तो स्प्रे करायचा आहे. आणि आता आपल्याला जे सुडोमोनास, टचअप, ट्रायकोड्रामा गुळ दिल्यानंतर एक 8 ते 10 दिवस जाऊ द्यायचे. 8-10 दिवसानंतर अशा पद्धतीत वापसा काढून भर लावून घ्यायची. हे बघा, नीट बघून घ्या. खाली दाखव रे दादा, ही भर कशी लावलेली आहे. या भरीच्या वेळेस कुठलंही वरखत किंवा दाणेदार खत द्यायचं नाही. याच्यानंतर 20 दिवसाने ज्यावेळेस परत एकदा भर लावाल त्यावेळेस दाणेदार खताचा डोस देत असताना साधारणतः 90-100 दिवसाच्या दरम्यान, 110 दिवसाच्या दरम्यान एकरी 50 किलो डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे 1846 एकरी 50 किलो, त्याच्यासोबत MOP म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, पॉलिसल्फेट 50 किलो आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यासोबत 50 किलो ते 100 किलो पर्यंत निंबोळी पेंड असा एक डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. परत एकदा भर लावून घ्यायची आणि त्याच दरम्यान तुम्हाला परत एकदा सडवा येऊच नये आणि सातत्याने आपल्याला 10, 12, 15 दिवसाच्या दरम्यान हे ऍप्लिकेशन चालू ठेवायचे. जे मी सुडोमोनास, ट्रायकोड्रामा, टचअप गोळ सांगितलं त्याच्यानंतर एक 15 ते 18 दिवसाने, 20 दिवसाने तुम्हाला जमिनीतून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 500 मिली अल्ट्राबॅट आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला 500 ग्रॅम कॉपर. तिथून परत 20 दिवसाने तुम्हाला जे सुडोमोनास, ट्रायकोड्रामा, टचअप गोळ सांगितलं ते ऍप्लिकेशन रिपीट करायचंय. तुम्हाला 20-25 दिवसाने हे ऍप्लिकेशन रिपीट करत राहायचंय आणि वर खत दिल्यानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला या अद्रकची हाईट नीट लक्षात घ्या सर, म्हणजे तुम्ही जे उभे आहे ना, तुमची हाईट जवळजवळ खूप म्हणजे 5.5-6 फूट आहे. तर तुमच्या कमराला ते कमीत कमी 4 महिन्यात लागलं पाहिजे. आता गुडघ्याला लागतंय, म्हणजे जेव्हा कमराला लागेल तेव्हा खाली त्या ठिकाणी तितके फुटवे आणि तितका कंद चांगला राहील. आणि ते साधारणतः 4.5 फुटापर्यंत त्याची हाईट जर तुम्ही बनवली, गेल्या वर्षाचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, बरेचसे व्हिडिओ आहेत की या हाईट पर्यंत आपण अद्रक बनवलं आणि खाली तेवढाच फुटवा, तेवढेच कंद आणि तेवढंच वजन. आणि त्यासाठी पुढे जाऊन आपल्याला साधारणतः 120 ते 180 दिवसामध्ये कोणते ड्रिपचे ऍप्लिकेशन द्यायचे, वजन चांगलं मिळवण्यासाठी, सडवा थांबवण्यासाठी, कंदकुज थांबवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी मी सांगणाराचे वेळोवेळी जसा वेळ मिळेल तसा अद्रक मधले वेगवेगळ्या स्टेजचे व्हिडिओ. पण आज सध्या शेतकऱ्यांना गरज काय आहे की फुटवा चांगला मिळत नाही, ग्रीनरी चांगली मिळत नाही, पिवळा पडलेला प्लॉटला ग्रीनरी कशी आणायची, आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ. शेतकऱ्याची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली आपण. शेतकरी बांधवांनो, अद्रक असेल, हळद पीक असेल, विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड आहे. तर या सगळ्या म्हणजे कंदवर्गीय पिकं ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये हळद आलं, अद्रक आलं. या पिकांसाठी प्रामुख्याने आपल्याला खर्च किती करायचा आणि योग्य डायरेक्शन, त्या ठिकाणी फवारणी असेल, त्या ठिकाणी बॅक्टेरियांचा जमिनीतून वापर असेल, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, कमीत कमी फवारण्या असतील, वर खताचा कमीत कमी डोस असेल, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित संतुलन कसं करता येईल आणि आपल्या उत्पादनात आपल्याला कशी वाढ करता येईल, याच्यासाठी डॉक्टर किसानची निवड तुम्हाला करायची. माझी कुठलीही जबरदस्ती नसते, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो. पण शेतकरी बांधवांनो, या पिकांमध्ये तुम्ही कुठंतरी कमी पडताय. आज विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये अद्रकची लागवड आहे. या वर्षीचा जर आपण विचार केला, आता सध्या 120, 140, 150, 160 रुपये किलोपर्यंत दर आहे. गेल्या वर्षी दर थोडा कमी होता. आणि आपला अद्रक 6 महिन्यामध्ये चांगलं कसं तयार होऊ शकतं, 6 ते 7 महिन्यामध्ये त्याचं वजन आपल्याला, त्याची क्वालिटी आपल्याला कशी चांगली मिळवायची, त्या संदर्भामध्ये वेळोवेळी 15 दिवसामध्ये अद्रकचा वेगवेगळ्या स्टेजचा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल. आजचा व्हिडिओ पिवळा पडलेला अद्रक 15 दिवसात कशी ग्रीनरी मिळवली आणि त्याच्यासाठी काय केलं, या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका. धन्यवाद.